हियर इज द टेकन. टेकन मीन्स वर्क पीपी, क्रियापदाचं तिसरं रूप आहे. आणि अ न्यू कार इज द ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा आपण GKS College of Arts, Commerce and Science, Khadavli, from 12th standard to 70 number from in available. 11th Arts, 11th Commerce, 11th Science, BA Bachelor of Arts, BCom Account of Finance, BMC Bachelor of Management Studies, BSc Bachelor of Computer Science. Address opposite Military School Khadavli East, Kalyan. Contact number 02512370975, 9029370975, 9967112738. GKS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली. मान्यता महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यापीठ. प्रवेश सुरू. 11वी कला, 11वी वाणिज्य, 11वी विज्ञान, BA बॅचलर ऑफ आर्ट्स, BCom अकाउंट ऑफ फायनान्स, BMS बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BSc बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. 12वी करिता 17 नंबर फॉर्मची सुविधा उपलब्ध आहे. पत्ता सैनिकी शाळेजवळ, खडवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. कॉन्टॅक्ट नंबर 02512370975, 90293709775, 9967112738. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा यूज करतो त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो. आणि फॉर्म्युला यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये हे सेंटेन्स बसतं का ते बघा, ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं. जेव्हा असं सेंटेन्स येतं त्यावेळेस आपल्याला त्या सेंटेन्स मध्ये कुठला टेन्स आहे तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे हे रिकॉग्नाइज होतं. आणि हे आपल्याला मग सेंटेन्स तयार करता येऊ शकतात. ओके, नाउ द नेक्स्ट इज, पुढचं जे आहे ते बघा. कंटिन्युअस परफेक्ट, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. यामध्ये मग कसं केलं जातं बघा, त्या वाक्याच्या हेडिंग मध्येच आहे किंवा त्याच्यामध्ये कंटिन्युअस असतो तो, प्लस परफेक्ट पण असतो आणि प्रेझेंट असतो. बघा आता मी याचा एक सेंटेन्स घेते. आय हॅव बीन कटिंग an apples. बघा, I have been cutting an apples. आता या सेंटेन्स मध्ये बघा आय आलं, हा सब्जेक्ट आहे. हॅव किंवा हॅज हे का असतं तर पूर्ण तो हॅव ची रूप आहे पूर्ण काळामधली. नंतर बीन घेतलेले आपण, त्यानंतर कट, कट हे मेन वर्ब आहे त्याला ing लावलेला आहे. आणि an apple किंवा apples हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. मग इथे सुद्धा कशी रचना झालेली आहे, सब्जेक्ट प्लस have or has plus been plus VING plus object. बघा, जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करतो तर त्यावेळेस सुद्धा अशा काळाचा आपल्याला उपयोग होतो. परंतु डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये हा कंटिन्यूअस जो काळ आहे कंटिन्यूअस त्याचा जास्त यूज केला जात नाही. बाकीचे जे काळ आहेत त्यांचा यूज केला जातो. बघा आता या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्स पाहिलं. प्रेझेंट टेन्सचे जे सब टाइप्स आहेत 4 ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो म्हणजे पास्ट टेन्स. As you know that English is a very international language and we must have the knowledge about that language. It is a computer language, it is the conversative language,
But for that we have the knowledge about the grammar also, because with the help of that we can be it will be useful in the exam, not only exam but day to day life. We have used this type of the units in our day to day life also. Now the second part is the past tense. पुढचा जो काय प्रकार आहे त्यालाच आपण पास्ट टेन्स म्हणजे त्याला भूतकाळ असं म्हणतो. बघा आता पास्ट टेन्स म्हणजे काय, एखादी घटना घडून गेलेली आहे आणि घडलेली जी घटना आपल्याला एखाद्या ठिकाणी मांडायची असेल, एखादी स्टोरी टेलिंग असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, पास्ट टेन्सचा यूज केला जातो. मग आता पास्ट टेन्स मध्ये सुद्धा पुन्हा 4 प्रकार येतात. देयर आर 4 टाइप्स in the past tense. First is the simple past tense, second is the continuous past tense, third is the perfect past tense, and fourth is the continuous perfect past tense. Now see here, simple, second is the continuous, and third is the perfect, fourth is continuous perfect. Continuous perfect past tense. बघा आता हे जो टेन्स आहे ते हे तुम्हाला 5वी पासून तर 10वी 12वी पर्यंत युजफुल आहे. तुम्ही जेव्हा UPMPC चे असले तर त्याच्यामध्ये सुद्धा 20 मार्कांसाठी तुम्हाला ग्रामॅटिकल सेक्शन हा येतोच. आणि म्हणून ज्याचा फंडामेंटल, ज्याचा बेसिक क्लिअर आहे, स्ट्रॉंग आहे, ज्याचे टेन्स व्यवस्थित झालेले आहेत, तर त्याला पुढचा ग्रामॅटिकल कुठलाही सेंटेन्स आलं, कुठलाही त्याला प्रिपरेशन असू द्या, नॅरेशन येऊ द्या, स्टोरी टेलिंग येऊ द्या, लेटर रायटिंग येऊ द्या, तर त्याच्यामध्ये या ग्रामॅटिकल जो सेक्शन मी आज घेते टेन्सचा, याचा अतिशय तुम्हाला फायदा होतो. आणि त्याचा फायदा झाल्यामुळे काय होतं, तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा चांगले मार्क्स तुम्ही सिक्युअर करू शकता. आता याच्यात सिंपल येतं, कंटिन्यूअस येतं, परफेक्ट येतं आणि कंटिन्यूअस परफेक्ट पास्ट टेन्स येतं. मग याच्यामध्ये सिंपल मध्ये काय करायचं बघा, जसं आपण प्रेझेंट मध्ये पाहिले की काय करता येतो, क्रियापद यस किंवा यस किंवा मूळ क्रियापद घेतलं, त्याच्यानंतर कर्म घेतलं, क्रियापद कर्म घेतलं की सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. परंतु इथे काय करावं लागतं, सिंपल पास्ट टेन्सला क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. बघा मग काय इथे काय करायचं, सब्जेक्ट. समजा इथे आपण सब्जेक्ट घेतला राम, आता इथे क्रियापद आहे, समजा गो आहे, गोचं पास्ट टेन्स काय येतं, वेंट येतं. आणि याचं पास्ट पार्टिसिपल काय आहे, गो वेंट गॉन, काय येतं, गॉन येतं. मग याच्यातलं हे झालं मेन वर्ब आहे, याला म्हणतो आपण पास्ट टेन्स म्हणतो आणि याला पीपी म्हणतो. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, याला काय म्हणतो, पास्ट पार्टिसिपल. मग जेव्हा आपण सिंपल पास्ट करत असतो त्यावेळेस काय करायचं, हे रूप घ्यायचं. सेकंड जे आहे की नाही, राम went to Mumbai for business. बघा आता इथे मी एक वाक्य घेतलेलं आहे, राम वेंट टू मुंबई फॉर बिझनेस. हे जे वाक्य हे वाक्य कुठल्या टाइप्स मधलं आहे, तर पास्ट टेन्स मधलं आहे, टेन्स घेतला तर. नंतर पास्ट टेन्स मध्ये पण कुठला प्रकार आहे, तर सिंपल आहे. मग सिंपलच काय आहे, ते त्या क्रियापदाचं
दुसरं रूप घेतलेला आहे. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय केलं जातं, सब्जेक्ट घेतलं जातं प्लस काय करतात, पास्ट टेन्स घेतलं जातं, वरचं पास्ट टेन्स घ्यायचं दुसरं रूप प्लस काय करायचं ऑब्जेक्ट. आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट केला याला रिमाइनिंग पार्ट म्हणतात. आरएस आरपी किंवा आरएस रिमाइनिंग पार्ट एक्स्ट्रा पार्ट तो आपण टाकू शकतो. आता बघा या ठिकाणी सेंटेन्स तुम्हाला सिंपल सेंटेन्स काय घेतला की यू मस्ट हॅव द नॉलेज अबाउट दॅट अँड यू प्रॉपर अंडरस्टँड अबाउट दिस. सो दॅट हियर इज द which is the tense here past tense, and in the past tense which is the type here simple. Why you can say here simple past tense, because here is the past tense of the verb, here is the subject and what's here is the object. So the construction of this sentence is according to the simple past tense. So we can be say here this is the simple past tense. Okay. Now the next type we are going to see here. Okay. Next type is the continuous. Whenever we are going to see the continuous past tense, that time there was or were. सिंगुलर असेल एकवचनी तर was घ्यायचा, प्लुरल असेल अनेकवचनी तर were घ्यायचा. कर्ता जर एकवचनी असेल तर was घ्यायचा आणि कर्ता जर अनेकवचनी दिला असेल तर were घ्यायचा. आता मी अनेकवचनी कर्ता घेते, they घेते. They were going to visit they were going to visit zoo. आता हे जे वाक्य आहे की नाही ते वाक्य कुठल्या टेन्स मध्ये आलं, पास्ट टेन्स मध्ये आलं. पास्ट टेन्स मध्ये पण कुठल्या प्रकारे पास्ट टेन्सचा तर कंटिन्युअस आहे. मग कंटिन्युअसच काय आहे तर इथे बघा वाज किंवा वेअर ही जे टूबीची रूप आहेत ते घेतलंय. मग वेअरच का घेतलंय ते, कारण इथं जर हा सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट अनेकवचनी आहे, सिंग्युलर आहे का तो नाही तर तो प्लुरल आहे. जर इथं सिंग्युलर असतं तर आपण वाज घेतलं असतं, परंतु इथं प्लुरल असल्यामुळे इथे आपण काय घेतलेलं आहे वेअर घेतलंय. इथं मेन वर्ब जे आहे त्याला आयएनजी लावतात, कंटिन्युअस मध्ये आयएनजी लावलं जातं. आणि टू विजिट हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, टू विजिट जूज हे काय आले या ठिकाणी ऑब्जेक्ट आले. मग इथं सब्जेक्ट प्लस काय घेतलं आपण टू बी प्लस काय घेतलं मेन वर्ब जे आहे ते मेन वर्बला काय केलंय आयएनजी आणि प्लस काय घेतलंय ऑब्जेक्ट. बघा एक जर सेंटेन्स घेतलं तर एका सेंटेन्सला आपल्याला 12 टेन्स मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. पण केव्हा येईल ते करता जेव्हा आपल्याला बेसिक नॉलेज याचं सगळं कळेल की नाही. सिंपल मध्ये काय करतात, कंटिन्युअस मध्ये काय करतात, परफेक्ट मध्ये कुठलं टूबीचं रूप असतं, कंटिन्युअस मध्ये कसं सेंटेन्स प्रिपेअर करतात, हे कन्स्ट्रक्शन जेव्हा आपल्याला टेन्सचं येतं त्यावेळेस आपल्याला कुठलंही वाक्य येऊ द्या तो आपल्याला 12च्या 12 काळांमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतो. हे हा जो प्रकार आहे तो प्रकार कंटिन्युअस पास्ट टेन्स मधला आहे. आता पुढचा जो टाइप आहे तो आपण कुठला आहे परफेक्ट घेतो. परफेक्ट या नावामध्येच काय पूर्ण, परफेक्ट म्हणजे काय पूर्ण. तर पूर्ण काळामध्ये मग काय काय असतं ते आपण पाहूया. आता बघा जेव्हा परफेक्ट आपण घेतो की नाही तर परफेक्ट मध्ये पास्ट टेन्स मध्ये एक युजफुल घटक कुठला आहे की पास्ट टेन्स मध्ये टू हॅव चं जे रूप, टू हॅडचं जे रूप आहे ते हॅड आहे. मग जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तरी हॅडच घ्यायचं, सब्जेक्ट प्लुरल असेल तरी हॅडच घेतला जातो. समजा इथे मी आय घेतलं, आय हॅड. टेक घेतलं, टेकचं काय तर तिसरं रूप घ्यायचं टेकन, आय हॅव टेकन. आणि सारी बघा आता या ठिकाणी काय केलं मी आय हे सब्जेक्ट घेतलं, हॅड घेतलं, कारण परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये काय केलं जातं तर हॅड हे एकच रूप घेतलं जातं. जरी इथे कर्ता सिंग्युलर असेल तर हॅड घ्यायचा, कर्ता हा प्लुरल असेल तरी सुद्धा हॅडच घ्यायचा.
नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, टेकचं तिसरं रूप आहे टेकन आणि अ न्यू साडी हे काय झालं याचं ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा आपण परफेक्ट पास्ट टेन्स